ठीक आहे ना, जे मिळालं त्याच्यामध्ये समाधानी राहा, याचा अर्थ तिथेच थांबा असं कोणी म्हटलंय का? तिथून सुरुवात करा, तिथून पुढे जा, हे सांगायचं राहून गेलं. तुम्ही जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर जन्माला आलात, कुठल्या परिस्थितीमध्ये जन्माला आलात आणि तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करता तुमच्या जीवनाच्या विकासासाठी, हे तुम्ही कुठे जन्माला आला याच्यावर अवलंबून नाही, तुम्ही काय प्रयत्न करता याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर प्रकृतीचं निरीक्षण केलं तर जे लोक आळशी आहे ते गुलाम आहे आणि जे लोक सक्रिय आहे, भले ते अत्याचारी असू द्यात, भले ते भ्रष्टाचारी असू द्यात, भले ते अन्याय करणारे असू द्या, भले ते शोषण करणारे असू द्या, सत्ता पिपासू असू द्या, सत्ता त्यांच्याकडे आहे, संपत्ती त्यांच्याकडे आहे. जो सतत धडपडत राहतो तो कुठेतरी पोहोचतो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रबोधन करता करता स्टेजवर कोसळले. सक्रिय जीवनामध्ये कुठेतरी गुमनाम आयुष्य जगले, शेवटचं असं नाही जगले, ते जन्मभर समाजाच्या सेवेमध्ये आणि मृत्यू सुद्धा समाजाची सेवा करतात. आज रतन टाटा, त्यांना चालता येत नाहीये, पण वाकत वाकत का होईना पण ते कुठे ना कुठे सक्रिय आहे. इच्छा नसताना पुन्हा चेअरमन झाले होते, म्हणून पुन्हा चेअरमन झाले. इच्छा नसताना, वय नसताना. सामान्य माणसाला बदलायचं नाहीये म्हणून तो सामान्य आहे. सामान्य माणूस काय करतो, आधी रस्ता पाहतो आहे का आणि मग जायचं ठरवतो. सामान्य माणूस रस्ता असेल तर विश्वास ठेवतो जाण्याचा, आणि असामान्य माणूस आधी विश्वास ठेवतो आणि मग रस्ता बनवतो. आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तारुण्याचं उपभोगायचं असेल, तारुण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या प्रकृतीच्या एक पाऊल पुढे गेलं पाहिजे, स्वतः आणखी वर उठलं पाहिजे आणि स्वतःतलं तारुण्य चिरकाल टिकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. याला म्हणायचं गती. मित्र हो, आज आपण 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत आधुनिक असं जीवन जगतो आहोत. नवे नवे असं जीवन जगण्याची सर्वांना संधी आहे, परंतु आजही समाजातील 60 ते 70% लोक असे आहेत की जे आज मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत. एक छोटासा किडा, एक छोटासा जीवाणू आणि समुद्रातील प्रचंड महाकाय असा विशाल व्हेल मासा, जंगलातील हत्ती, यांचं पण पोट भरतंय, ते पण पोट भरताय. मग प्रकृतीमधील प्रत्येक जीव स्वतःचं पोट भरण्यासाठी, मूलभूत गरजा भागवण्यासाठी सक्षम आहे. लाखो वर्षांपासून सक्षम आहे आणि आजही सक्षम आहे, कारण ते प्रकृतीच्या सोबत जगताय. प्रकृतीच्या गतीसोबत ते जगायला शिकलेले आहे. आणि आपण जर हजारो वर्ष मागे गेलो आदिमानवाच्या काळामध्ये, तर तेव्हाचा माणूस सुद्धा प्रकृतीबरोबर जगण्यासाठी सक्षम होता. प्रकृतीसोबत जगत असताना ज्याप्रमाणे आजूबाजूचा माहोल बदलतोय त्याप्रमाणे तो स्वतःचं जीवन बदलायचं. ऋतूंप्रमाणे शेती करायचा, वातावरणाप्रमाणे तो स्थलांतर करायचा आणि पर्यावरणाला अनुकूल असं जीवन जगायचं. आमच्याकडे जेव्हा पाण्याच्या सुविधा नव्हत्या, तंत्रज्ञान नव्हतं, तेव्हा माणसांचा जगण्याचा एक पॅटर्न होता. पावसाळ्यामध्ये पाऊस सुरू झाला की सगळ्यांची पेरणीची लगबग व्हायची. पेरायचं काय, तर जे अन्नधान्य खायचं आहे तेच पेरायचं, जे वर्षभर पुरलं पाहिजे. मूलभूत गरजांसाठी शेती केली जायची, मूलभूत गरजांसाठी व्यापार केला जायचा, मूलभूत गरजांसाठीच देवाणघेवाण केली जायची. फार मोठ्या आकांक्षा किंवा अपेक्षा त्या काळामध्ये नव्हत्या. त्यावेळेस प्रकृतीला अनुकूल असं आमचं जीवन होतं आणि प्रकृतीनुसार गतिमान व्हायचं आणि प्रकृतीनुसार शांत व्हायचं. एखादं झाड पहा, त्याला जर पाणी मिळालं तर लगेच ते अंकुरतं आणि उन्हाळा आला की ते पानं गाळून टाकतं. म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्ध्वगामी आणि अधोगामी दोन्ही प्रकारची गती आहे. विकास आणि अवरुद्धता, म्हणजे स्वतःला रोखून धरणं, ही पण त्याच्यामध्ये एक गती आहे. जसं एखाद्या गाडीला फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे 2 गिअर असतात, तसं जीवनाचे 2 गिअर्समध्ये ही प्रकृती जगते. जेवढ्या उंचीवर घेऊन जाते तेवढ्या परत खाली पण घेऊन येते. तुम्हाला जर चढ लागलाय तर समजून घ्या तुम्हाला परत उतार पण लागणार आहे.
ही प्रकृतीची गती आहे. मग या गतीमध्ये तो मनुष्य पूर्वी जगायचा, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये 100-200 वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने बुद्धिमत्तेच्या जोरावर मनुष्याने प्रचंड प्रगती केली. त्याचं जीवनमान उंचावलं, सहज आणि सोपं झालं, त्याच्या जीवनाचं सौंदर्य वाढलं असं आपण म्हणू शकतो. परंतु वास्तवामध्ये तसं आहे का? जसजसं तंत्रज्ञान वाढत गेलं तसतसं माणसाची गती कमी होत गेली. पूर्वीचा माणूस, ज्याला सायकल नव्हती, ज्याला मोटरसायकल नव्हती, तो गावाकडचा माणूस सुद्धा मिल्खा सिंग होता. विटी दांडू खेळणाऱ्या पोरांच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद होती. साधी बाजरीची भाकरी आणि कालवण भाकरी हे खाऊन माणसांची शक्ती प्रचंड होती. बुद्धिमत्तेमध्ये ताकद होती. पण जसं जसं आम्हाला शारीरिक तंत्रज्ञान मिळालं, बौद्धिक तंत्रज्ञान मिळालं, तसतसं आमचा तो जीवनाचा भाग काय होत गेला? कमकुवत होत गेला. मी नेहमी म्हणत असतो, ज्या भागामध्ये जमीन सुपीक असते त्या भागामध्ये शेतकरी फार ज्ञानी नसतात. त्यांचं ज्ञान फार उथळ असतं आणि थोडे आळशी असतात. पण ज्या भागामध्ये जमीन नापीक झालेली आहे त्या भागामधले शेतकरी खूप सक्रिय आणि खूप गतिशील असतात, कारण त्यांना संघर्ष त्यांच्या वाटेला आलेला असतो. त्यामुळे संघर्षातून ते तावून सुलाखून निघालेले असतात. त्यांना सक्रिय राहिल्याशिवाय पर्याय नाही. तसं आज तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाला सुख मिळालं, रिकामपण मिळालं, वेळ मिळाला, ऊर्जेची बचत झाली. पण त्या मिळालेल्या रिकाम्या वेळेचं, मिळालेल्या अतिरिक्त ऊर्जेचं मनुष्य काय करतोय? मनोरंजन करतोय. ठेविले आनंद ते तैसेचे राहावे असं म्हणतोय. परमेश्वराने मला जसं ठेवलं तसंच राहायचं. लोक शिकवता की अरे ठेविले आनंद ते तैसेचे राहावे, परमेश्वराने जसं ठेवलं तसंच राहावं. तू गरीब घरात जन्माला असता गरीबच राहा, अर्धी भाकरी मिळते त्याच्यावर सुखी राहा. आम्हाला असं अर्ध शिकवलं. ठीक आहे ना, जे मिळालं त्याच्यामध्ये समाधानी राहा, याचा अर्थ तिथेच थांबा असं कोणी म्हटलंय का? तिथून सुरुवात करा, तिथून पुढे जा, हे सांगायचं राहून गेलं. तुम्ही 10वी पर्यंत शाळा शिकले तरी चालते ना. अनेक लोक 10वी पर्यंत शाळा शिकले आणि पुढे जबाबदाऱ्या घेतल्या, अंगावरती कामाला लागले. काही जण 12वी पर्यंत गेले, काही जण ग्रॅज्युएट पर्यंत झाले, काही PhD पर्यंत गेले. सगळेच जगताय. म्हणून तो शिक्षण संपतं का? नाही. तसं तुम्ही जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर जन्माला आलात, कुठल्या परिस्थितीमध्ये जन्माला आलात आणि तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करता तुमच्या जीवनाच्या विकासासाठी, हे तुम्ही कुठे जन्माला आला याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही काय प्रयत्न करता याच्यावर अवलंबून आहे. आज जे काही माझ्याजवळ आहे त्याच्यामध्ये समाधान मानणारा एक वर्ग आहे, काहीच प्रयत्न करायचं नाही आहे. आणि दुसरा एक वर्ग आहे त्याची कधी समाधानच होत नाही, कितीही मिळालं तरी समाधानच होत नाही. तुम्ही जर प्रकृतीचं निरीक्षण केलं तर जे लोक आळशी आहे ते गुलाम आहे, आणि जे लोक सक्रिय आहे, भले ते अत्याचारी असू द्यात, भले ते भ्रष्टाचारी असू द्यात, भले ते अन्याय करणारे असू द्या, भले ते शोषण करणारे असू द्या, सत्ता पिपासू असू द्या, सत्ता त्यांच्याकडे आहे, संपत्ती त्यांच्याकडे आहे. ज्यांनी प्रयत्न सोडून दिले, ज्यांनी गतिशीलता सोडून दिली, ते गुलाम आहे. जो सतत धडपडत राहतो तो कुठेतरी पोहोचतो. सामान्य माणूस आणि यशस्वी माणसामधला फरक काय? तुम्हाला काय वाटतं? माणसं गरीब का राहता माहिती की तुम्हाला? तुम्ही गरीबाला पण जाऊन विचारा बरं, तुला 1 लाखाची लॉटरी लागली तर चालेल का? तो नाही म्हणेल का? तुम्ही स्वतःला पण विचारा ना. तुम्हाला जर आता 10 लाखाची लॉटरी लागली तर तुमच्यापैकी कोणाला नको आहे? हवी आम्हाला लॉटरी, हवी आम्हाला. पण तुम्हाला जर म्हटलं एक 10 लाखाचा प्रोजेक्ट आहे, करतो का? नाही, थांबा विचारून सांगतो. 10 लाखाची लॉटरी चालते पण 10 लाखाचं प्रोजेक्ट नको. कारण का नको? हां, जबाबदारी. बरोबर. कसं आहे ना की आम्हाला हवं आहे, परंतु आम्हाला नवीन जबाबदारी नको आहे. आम्हाला नवीन जबाबदारी का नको आहे? आम्ही नवीन जबाबदारीला का घाबरतो?
कारण ज्यावेळेस आम्ही नवीन जबाबदारी घेणार आहोत तेव्हा तुम्हाला बदलायला सांगितलं जातं. तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल. तुम्हाला जर म्हटलं किती वाजता उठा, काही प्रॉब्लेम आहे कोणाला? पण सकाळी लवकर उठायचं म्हटलं मग प्रॉब्लेम. तुम्हाला म्हटलं काही पण खा, काही प्रॉब्लेम आहे कोणाला? व्हेज खा, नॉनव्हेज खा, चिकन खा, चायनीज खा. पण तुम्हाला जर म्हटलं नाही आजपासून प्रोसेस फूड खायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही, मग प्रॉब्लेम. तुम्हाला सांगितलं कधी पण काम करा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर सांगितलं नाही तुम्हाला आता 2 तास एक्स्ट्रा काम करावं लागेल, मग मोठा प्रॉब्लेम. समस्या सामान्य माणसाची, गरीब माणसाची काय आहे की ते बदलायला तयार नाही. त्याला बदल नको आहे. म्हणजे तो नवीन गोष्टीला घाबरत नाही, तो बदलायला घाबरतो. त्याला बदल नको आहे, त्याला कम्फर्ट पाहिजे आणि म्हणून तो गरीब आहे. त्याला गतिशील व्हायचंच नाही आहे. त्याची जी गती आहे ती त्याला स्थिर ठेवायची आहे. त्याला त्याच्यात बदल नको. लागलेल्या सवयी, करत असलेलं काम, त्याची करण्याची पद्धत, त्याच्या मागची त्याची भावना, या सगळ्या गोष्टी त्याला अजिबात बदलायच्या नाही आहे. पण त्याला मात्र फळ मात्र बदललेलं पाहिजे. म्हणून ठेवले आनंद ते तैशीचे राहावे हे त्याला आवडून धरतो. नाही, आम्हाला असं शिकवलंय संतांनी की जसं आहे तसं राहा, त्याच्यामध्ये आनंद आहे. हा आनंद नाही आहे, हे सरेंडर आहे, शरणागती आहे. आणि आम्ही त्याचं पण समर्थन करतो का आमचा देव रणछोडदास आहे. युद्धाची भूमी सोडून पळणारा आमचा देव आहे, ते त्याचं समर्थन करता. अरे पण जरासंघाबरोबर शेकडो वेळा लढणारा पण तोच आहे. युद्धभूमीमध्ये, महाभारताच्या युद्धभूमीमध्ये सतत स्थिरपणे दोन्ही बाजूंचं धर्मांचं रक्षण करण्यासाठी तिथेच उभा आहे. युद्धभूमीमध्ये आतमध्ये उभं राहणं सोपं नाही आहे, तेही सारथी बनून. सर्वात मोठा धोका आहे आणि तो धोका पत्करलेला आहे. मित्रांनो, त्याच्या सर्व पैलूंचा आपण काय घेतलं पाहिजे? आदर्श घेतला पाहिजे. पण आम्ही रणछोडदासचा आदर्श घेतो, है की नाही? म्हणून गतिशीलता ही जीवनामध्ये फार गरजेची आहे. आणि गतिशीलता नसल्यामुळेच माणूस गरीब राहतो, गतिशीलता नसल्यामुळेच माणूस रोगट बनतो. लक्षात ठेवा. तुम्ही असं कधी पाहिलं का सक्रिय माणूस फार म्हणजे असा खितपत पडलाय आजाराने? कधी नाही. तो मरून जाईल पण खितपत नाही पडणार, चालता बोलता. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रबोधन करता करता स्टेजवर कोसळले. सक्रिय जीवनामध्ये कुठेतरी गुमनाम आयुष्य जगले, शेवटचं असं नाही जगले. ते जन्मभर समाजाच्या सेवेमध्ये आणि मृत्यूसुद्धा समाजाची सेवा करतात. मित्रांनो, हे गतिशीलतेचं फार मोठं उदाहरण आहे. आज रतन टाटा, त्यांना चालता येत नाही आहे, पण वाकत वाकत का होईना पण ते कुठे ना कुठे सक्रिय आहे. इच्छा नसताना पुन्हा चेअरमन झाले होते. दुसऱ्याची नियुक्ती केली तर त्यांनी भ्रष्टाचार सुरू केला म्हणून पुन्हा चेअरमन झाले. इच्छा नसताना, वय नसताना. आम्ही ह्याचा विचार केला पाहिजे. ही गतिशील माणसं जी आहे जीवनामध्ये प्रगती का करतात? कारण त्यांचा सक्रियतेवर पूर्ण विश्वास असतो. सामान्य माणसाला बदलायचं नाहीये म्हणून तो सामान्य आहे. तुम्हाला माहिती आहे, आज समजा तुमच्यापैकी जर आपण कोणाला म्हटलं की चला 1 BHK फ्लॅट घेऊया, तुम्ही म्हणाल सर घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, घेऊ 2-4 वर्षामध्ये, आता घेऊ कर्ज काढून, काय फरक पडतो? का बरं? कारण तुम्हाला रस्ता तिथपर्यंत कसं पोहोचायचा, मार्ग काय आहे माहिती आहे. म्हणून तुम्ही त्याच्यासाठी लगेच गतिशील होता. नवे नवे त्याच्यासाठी तुम्ही गतिशील आहात आत्ता. पण तुमची गती जी आहे ती सामान्यापेक्षाही कमी आहे. तुम्ही रोडवर गाडी चालवताय आणि तो रोड जर 80चा फिक्स स्पीडचा रोड आहे, समजा उदाहरणार्थ हैदराबादमध्ये जो रिंग रोड आहे 80 किलोमीटरचा, तिथं 100चं स्पीड फिक्स आहे. 100पेक्षा कमी पण नाही, 100पेक्षा जास्त पण नाही. तर तुम्हाला तिथं सगळ्या गाड्या विशिष्ट अंतरावर चालताना दिसतील. आणि तुम्ही जर स्पीड कमी केलं तर मागचा तुमच्यावर येऊन धडकेल, आणि तुम्ही जर जास्त केलं तर पुढच्या जाऊन धडकाल. हायवेमध्ये तुम्ही जर 40च्या स्पीडने जर गाडी चालवताय तर काय होणार? मागचा येऊन तुम्हाला धडकणार. जीवन असंच आहे. तुमची जी गतिशीलता आहे ती गतिशीलता
या प्रकृतीच्या गतीबरोबर मॅच होत नाहीये, म्हणून मागचे येऊन तुम्हाला धडकताना तुमचा ॲक्सिडेंट होतो. काही काही जण या प्रकृतीच्या गतीपेक्षा जास्त गती घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून पुढच्या जाऊन धडकतात. प्रकृतीची जी गती आहे ही सतत बदलते. ही पृथ्वी फिरते, चंद्र सूर्य सगळे फिरताय, संपूर्ण आकाशगंगा संपूर्ण ब्रह्मांड काय होते, विस्तारित होते. आणि अशा गतीमध्ये आम्ही काय स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जी उलथापालथ आहे ती त्याच्यामुळे. मागच्याला पाहून आम्ही जोरात एक्सिलेटर दाबतो, पण लगेच स्पीड थोडी वाढतं. तेवढे तुमच्या इंजिनचा पॉवर बी पाहिजे, बंद पडतं ते. परिस्थिती म्हणजे लोक म्हणतात की सर आम्ही परिस्थितीचे मारे आहोत, हो आम्हाला परिस्थितीने इथपर्यंत आणलं. म्हणजे तुम्हाला मागचा कोणीतरी फरफडत घेऊन येतो पुढे, ही तुमची परिस्थिती आहे. म्हणून गतिशीलता फार महत्त्वाची आहे. बघा, तुम्हाला कुठल्याही उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे रस्ता पाहिजे. तुम्हाला कुठेतरी पोहोचायचं असेल तर काय पाहिजे? सामान्य माणूस काय करतो, आधी रस्ता पाहतो आहे का, आणि मग जायचं ठरवतो. हे खरं आहे कुठे आहे? मी सर तुम्हाला मागाशी म्हटलं की तुम्हाला जर एक 1 BHK जर फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर तुम्ही हां ठीक आहे सर घेऊया, 2-4 वर्षामध्ये घेऊ. पण तुम्हाला मी जर म्हटलं की आपल्याला 5 करोडचा बंगलो घ्यायचा आहे, विला घ्यायचा आहे, विला, तुम्ही सर काही काय बोलता, शक्य आहे का ते? कोण म्हणतंय असं? कोण म्हणतंय? आपण म्हणतोय. का म्हणतोय? कारण 5 करोडपर्यंत जाण्याचा रस्ता माहीत नाही आहे. म्हणून सामान्य माणूस तिला गतिशील होत नाही. म्हणून मोठी मोठी स्वप्न, मोठी मोठी उद्दिष्ट जेव्हा डोळ्यासमोर आपण ठेवतो तेव्हा आपली छाती दडपून जाते. आपण सक्रिय होण्याच्या ऐवजी निष्क्रिय होऊन जातो. साधं लॉटरीचं तिकीट जर काढायला गेलं ना, उदाहरण सांगतो, तर फार डेअरिंग करून 5 करोडपर्यंत काढतो. जर 50 करोडचं जर तिकीट असेल, तिकिटाची किंमत तेवढी असते ना, 5,000 रुपये, आणि 5 करोडच्या तिकिटाची 500 रुपये किंमत असते. तुमच्यापैकी किती जण आहे ते 5,000 रुपये तिकीट घ्या? नाही नाही, आपलं काय 50 करोड कुठं आपल्याला लागत असतात. हां, म्हणजे आमचा त्याच्यावर काय नाही, विश्वास नाही. धीरूभाई अंबानीने जर असंच केलं असतं की अरे मी तर 500 रुपये पगाराने पेट्रोल पंपावर काम करतो, मी एवढं मोठं स्वप्न पाहायचं, ताज हॉटेलमध्ये जायचं, 200 रुपयाचा चहा प्यायचा, निम्मा पगार तिलाच जाणार महिन्याचा. परंतु त्या माणसामध्ये काय होता? विश्वास होता. आणि म्हणून काय म्हटलं जातं, सामान्य माणूस रस्ता असेल तर विश्वास ठेवतो जाण्याचा, आणि असामान्य माणूस आधी विश्वास ठेवतो आणि मग रस्ता बनवतो. त्यांनी आधी विश्वास ठेवला आणि मग रस्ता आपोआप मिळाला, त्याला दिसला आपोआप. इथं आहे सगळं, ह्या प्रकृतीमध्ये सगळं आहे, फक्त आधी काय पाहिजे? विश्वास. त्यांनी जर विश्वास नसता ठेवला तर आजही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असते. ते किती जण आहे त्यांनी आयुष्यभर पेट्रोल पंपावर काय भरलं? पेट्रोल भरलं. नरेंद्र मोदी चहा वाटीत होते याचा फार लोक हे करतात, प्रचार करतात, बरोबर आहे. पण ते चहा वाटता वाटता त्यांचं व्हिजन काय होतं? फार मोठं होतं. त्यांचा विश्वास होता की मी सामान्य काम करण्यासाठी जन्माला आलेलो नाही आहे, मी असामान्य काम करण्यासाठी जन्माला आलो आहे. आणि म्हणून त्या दिशेने ते स्वतःला काय करत राहिले? सक्रिय करत राहिले आणि गती घेत राहिले. आम्ही एका टप्प्यावर गेलो की आमची गती स्थिर होऊन जाते. अंतराळामध्ये जर एखादी वस्तू गेली आणि तिला जर एखादी गती दिली, ती त्याच गतीमध्ये फिरत राहते अखंड अनंत. पण तिला जर गती दिली आणखीन, म्हणजे तिला जर शक्ती दिली, तर ती आणखीन गतिमान होते, कक्षा बदलते. आमच्या जीवनाचं पण तसंच आहे. आमचं जीवन सामान्य का आहे? कारण आम्ही स्वतः काहीच करत नाही. आजही माणसं म्हणून आम्ही माणसं म्हणून जगायला पण नालायक आहोत. का? कारण आम्ही आजही फक्त मूलभूत गरजांसाठी जगतो. किडे मुंगी सुद्धा जगतात त्याच्यामध्ये, आरामशीर जगतात ते, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला खूप प्रॉब्लेम, कारण आम्ही आमच्या प्रकृतीपासून दूर चाललो. म्हणून सद्गुरू काय सांगता? या अस्तित्वामध्ये सर्व काही गतिशील आहे. तुम्ही एकतर त्या गतीबरोबर जायला हवं. किमान अपेक्षा काय? त्या गतीला काय करा? मॅच करा, किंवा त्या गतीपेक्षाही वर उठा.
जीवनाच्या प्रवासामध्ये एखाद्या वाहनामध्ये बसलेले, रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला रेल्वे चालती धावती रेल्वे पकडायची, तर तुम्हाला त्या रेल्वेच्या गतीच्या बरोबर मॅच करावं लागेल. काय करावं लागेल? जेवढी रेल्वेची गती आहे तेवढी तुम्हाला पळण्याची गती घ्यावी लागेल. तेव्हाच तुम्ही ती रेल्वे काय करू शकता, दरवाजापर्यंत जाऊन कॅच करू शकता आणि आतमध्ये प्रवेश करू शकता. जीवन तसंच आहे. तुम्हाला जर प्रकृतीची शक्ती पाहिजे तर तुम्हाला किमान प्रकृतीची गती मॅच करावं लागेल. मला सांगा, लहानपणी आम्ही लहान होतो हे बरोबर आहे, परंतु मोठे झाल्यानंतर आम्ही खरंच मोठे झाले का? का बरं? कारण मोठेपणी आम्हाला ज्या जबाबदाऱ्या पाहिजे त्या जबाबदाऱ्या आम्ही घेतोय का? नाही. त्या जबाबदाऱ्या आहे, ही गती आहे. तुम्ही एकटे होते सिंगल, स्वतःची जबाबदारी घ्या. तुम्ही लग्न केलं, तुमच्या बायको मुलांची जबाबदारी घ्या. तुमचे म्हातारे आईवडील म्हातारे झाले, त्यांची जबाबदारी घ्या. किमान हे तर प्रकृतीबरोबर जगायला पाहिजे, नका समाजाची घेऊ. ही जबाबदारी घेणं ही सुद्धा काय आहे? प्रकृतीबरोबरची काय आहे? गती आहे. आज प्रत्येक सेकंद बदलतोय आणि प्रत्येक सेकंदाबरोबर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड उलथापालथ होते. होते की नाही होते? 3 महिन्यामध्ये माणसाचं संपूर्ण शरीर नवं होतं पुन्हा. प्रत्येक सेल बदलते, प्रत्येक अवयव बदलतो, प्रत्येक इंद्रिय बदलतं, प्रत्येक संस्था बदलते, आमूलाग्र बदलते. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशींचं आयुष्य, तुमचं आयुष्य आहे 70-80 वर्ष, परंतु शरीराच्या पेशींचं आयुष्य तेवढं नाही आहे. तुमच्या शरीराचं जे आयुष्य आहे तसं वास्तविकपणे विचार केला तर सगळ्या विटा बदललेल्या आहे कितीतरी वेळा. दर 3 महिन्याला तुमच्या सगळ्या विटा बदलल्या जातात. विटा म्हणजे कोशिका, म्हणजे सेल. पेशी बदलते तुमची. ब्लड सेल असेल, ऑर्गन. आता ही जी तुमची त्वचा दिसते ही त्वचा स्थिर नाही आहे. ही मृत पेशी जी आहे, तुमचा जो, तुम्ही कुठे जाऊ नका, धुळीमध्ये जाऊ नका, एकदम AC मध्ये राहा, तरी पण तुमचा संध्याकाळी अंगाचा मळ निघतो. का निघतो? कारण वरच्या ज्या मृत पेशी आहे त्यांचा थर निघून जातो. म्हणजे आमचं रक्त असेल, आतले सगळे इंद्रियांचे सेल असतील, किंवा आमची मृत त्वचा असेल, नखं असतील तुमचे, हे नखं सुद्धा आपले काय होत आहे? दररोज वाढत आहे. त्याला गती आहे. मनुष्य मेला तरी त्याचे नखं वाढतात, केस वाढतात काही तासांपर्यंत. म्हणजे आता तुमच्याकडे जे नखं आहे ते फार तर 15 दिवसाचे आहे. कोणी कितीतरी वाढवले तर फार तर वर्ष 1.5 वर्षाचे असतील. कळतंय तुम्हाला? सांगण्याचं तात्पर्य काय? आम्ही जर गतीचा जर विचार केला तर आमचं शरीर सुद्धा पूर्ण काय आहे? नवीन आहे. दर 3 महिन्याला तुम्हाला नवं शरीर मिळतं. मग तुम्ही त्या 3 महिन्यामध्ये जर गती प्राप्त केली, चांगला आहार घेतला, चांगला व्यायाम केला, तर तुमचं शरीर काय होणार? पूर्ण नवीन होणार. मग आपण माणसं म्हणता, अरे काय बदलला यार तू, हां किती बदलला? मग तो बदल दोन्ही बाजूने पण आहे. हां, चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. वाईट बदल म्हणजे काय? तुमचे तारुणपणामध्ये म्हातारपण येणं हा वाईट बदल आहे. तुम्ही निष्क्रिय आहात. आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तारुण्याचं उपभोगायचं असेल, तारुण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या प्रकृतीच्या एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. स्वतः आणखीन वर उठलं पाहिजे आणि स्वतःतलं तारुण्य चिरकाल टिकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. याला म्हणायचं गती. कारण आम्ही सक्रियतेच्या बाबतीमध्ये फार मागे आहोत. ठेवले अनंत तैशीचे राहावे, हे फार मनावर घेतलं आहे. हां, लक्षामध्ये. आणि म्हणून आम्ही प्रकृतीसोबत सुद्धा नाही राहिलो आज. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की तुम्ही काय राहिलं पाहिजे? गतिशील राहिलं पाहिजे. या अस्तित्वाबरोबर गतिशील राहा. तुमच्या आजूबाजूला झाडं वाढताय, तुमच्या आजूबाजूला संपूर्ण वातावरण बदलते, ऋतू बदलताय, सूर्य उगवतोय, परत मावळतोय, सगळं काही बदलतंय, पण तुम्हाला मात्र बदलायचं नाहीये. हां, आम्ही सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करू, पण कसा? मेकअप करून. आम्ही बॉडी दाखवण्याचा प्रयत्न करू, कसा? हां, कृत्रिम जिम करून, स्टेरॉइड खाऊन.
मग ही जी आमची जीवनशैली आहे, आम्ही श्रीमंती दाखवू. कशी दाखवू? घरात कधी ॲपल खायला नाही, पण फोन मात्र ॲपल पाहिजे. पण तो EMI नाही घेतलेला. मुळात हे सगळं दिखावा हवा कशाला? हे कशासाठी पाहिजे? माझी किती प्रगती झाली ते पहा. गतीशिवाय प्रगती भ्रष्टाचार आहे, लक्षात ठेवा. आणि मग आमच्या बुद्धिमत्तेला, आमच्या कर्तृत्वाला, आमच्या पुरुषार्थाला गती नाही आहे, परंतु आमच्या दिखाव्याला मात्र फार गती आहे. आम्ही आरोग्यासाठी प्रयत्न करणार नाही, परंतु निरोगी असल्याचा फार बडेजाव करणार. सांगण्याचं तात्पर्य काय? लोक दर्शनापेक्षा प्रदर्शनाला फार महत्त्व देतात. आणि गती जी आहे जीवनामध्ये तुमच्या जर असेल तर तुम्हाला प्रदर्शनाची गरजच नाही, तुम्ही दर्शन देऊ शकता. तुम्हाला जे तुमचं जे राहणीमान आहे, कपडे असतील, वस्तू असतील, तुमचे साधनं असतील, हे दाखवण्याची काही गरज नाही. लोक सेकंड हँड भारीतली कार घेतात, जुनी झाली. हां, तुमची गरज आहे, तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे, पण तुम्ही दाखवण्यासाठी जर घेत असाल तर तुमची गती नाही आहे, अधोगती आहे. रिपेरिंग करता करता पगार संपून जातो. आणि म्हणून जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहे, आहारापासून, सक्रियतेपासून, कर्म तुमचं असेल, तुमचं कार्य असेल, तुमचे विचार असतील, या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही गतिशील असलं पाहिजे. तुम्ही जर रोज विचार करता तोच विचार आज नाही केला पाहिजे, पुढचा विचार केला पाहिजे. ते रोज जे काम करतात त्या स्तरावर काम न करता पुढच्या स्तरावर काम केलं पाहिजे. रोज जी जबाबदारी घेतात त्याच्यापेक्षा पुढची जबाबदारी घेतली पाहिजे. रोज ज्या स्टाईलने जातात त्याच्यापेक्षा पुढच्या स्टाईलने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही ते जर गती घेत नसाल तर ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट राहता तेव्हा तुम्ही मेलेले असता. प्रकृतीच्या दृष्टीने तुम्ही काय झालेले असता? मेलेले असता. प्रकृती म्हणती हा बाद ॲटम आहे, हा ट्रॅशमध्ये टाका, जाऊ द्या गार्बेजमध्ये. पण प्रकृती त्याला कचरा कुंडीमध्ये फेकण्याचा प्रयत्न करते. मग आजार येणं हे कचरा कुंडीत फेकण्याचा प्रकृतीचा प्रयत्न आहे. तुम्हाला गती पाहिजे जीवनामध्ये, सक्रियता पाहिजे. आणि म्हणून आम्ही हे जे अस्तित्व आहे या अस्तित्वाच्या गतीला ओळखलं पाहिजे आणि त्या गतीबरोबर स्वतःला सक्रिय ठेवलं पाहिजे. कितीही शरीर म्हटलं नाही, माझी आज इच्छा नाही, माझी मनस्थिती नाही, माझी कॅपॅसिटी नाही, माझी क्षमता नाही उठण्याची आणि सक्रिय राहण्याची, तरी पण त्याला उठवलं पाहिजे. जोपर्यंत ते बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला सक्रिय ठेवलं पाहिजे. ते स्वतःहून जोपर्यंत बेशुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला सक्रिय ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही जोपर्यंत ही गती गाठत नाही तोपर्यंत तुम्ही वर उठत नाही, लक्षामध्ये. आणि म्हणून आपल्याला जर आपली गती जर थंड करण्याचं जर मेन कारण जर असेल तर ते काय आहे? पास्ट. आमचा जो इतिहास आहे ना, हिस्ट्री, कालपर्यंत काय घडलं ते सगळं घडलेलं ओझं आमच्या पाठीवर आहे, आमच्या डोक्यावर आहे. आणि त्याच्यामुळे आमचं जीवन जड झालेलं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जेवढा डेटा जास्त होतो तेवढं प्रत्येक फंक्शन काय, प्रत्येक ॲप कसं चालतं? स्लो. ते कधी कधी एवढं स्लो चालतं की एक ॲप अख्खा मोबाईल बंद करून टाकेल, हँग लटकून टाकतं त्याला. कळतं की तुम्हाला? मग आमचं जीवन हँग कोणी केलंय? पास्ट. पण मला सांगा, पास्टमध्ये घडलेल्या गोष्टी आज तुम्हाला त्रास देत आहे म्हणजे त्या पास्टमध्ये घडल्या का? मग आताच घडून राहिल्या त्या, पण त्या घडताय कुठे? तुमच्या डोक्यात. आजूबाजूला घडताय का? आजूबाजूला घडताय का? नाही. पण घडताय कुठे? डोक्यामध्ये. तुम्हाला जर एखाद्याने जर वाईट शिवी दिली असेल किंवा अपमान केला असेल, एकदा केला 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, आणि तुम्हाला आजही तो आठवतो, याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही रोज शिव्या खाताय. रोज शिव्या कोणाच्या खाताय तुम्ही? त्याच्या नाही खाते, तुमच्याच खाताय तुम्ही. लक्षामध्ये. म्हणजे हे जे ओझं आहे हे ओझं फेकून द्या.
त्यांनी तुमचं कल्याण नाही होणार आहे, तुमची गती नाही वाढणार, उलट तुमची गती काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि तुम्हाला जर गती नाही, नुसती भरारी जर घ्यायची असेल, सद्गुरू काय म्हणता, उंच उठा. तुम्हाला जर उंच उठायचं असेल, विमानाला जर हवेमध्ये झेप घ्यायची असेल, तर त्यांनी पाठीमागे जर पॅराशूट जर लावलं तर ते उडेल का, ते खाली कोसळेल. उडत असेल तर खालच्या फेन्सिंगला जाऊन आदळेल, पण वर नाही उडणार. का, हे जे पास्ट आहे ना, हे पॅराशूट आहे उतरताना लावलेलं, पण ते वरती पाहिजे. आता हे मागे लागलेलं, विचार करा, ते गती थांबवतं. पॅराशूट कधी गती वाढवत, गती काय करतं, कधी ऐकलं तुम्ही पॅराशूटनी गती वाढते? नाही. पास्ट म्हणजे पॅराशूट आहे. लक्षामध्ये, जिथे अडथळा असेल तिथे सावधानतेचा इशाऱ्यासाठी पास्टचा उपयोग आहे, ठीक आहे, परंतु जीवनामध्ये गती घेण्यासाठी त्याचा उपयोग नाही आहे. आणि म्हणून जर तुम्हाला भरारी घ्यायची असेल तर हलकं व्हा, सोडा ते पास्ट आणि गती घ्या, आणि त्या गतीबरोबर भरारी घ्या. विश्वास ठेवा, जीवनामध्ये काहीतरी चांगलं होईल, आणि झोकून द्या स्वतःला. एक तर मृत्यू येईल, नाही तर यश येईल, काहीतरी येईल. तसंही जगून आम्ही गुमनामच आहोत. आमच्यासारखी कितीतरी किडे मोकोड्यासारखे जन्माला येताना मरता, कधी हिशोब नाही. कमीत कमी आम्ही हिशोबात तर येऊ. म्हणून सद्गुरू आम्हाला आज संदेश काय देत आहे की अस्तित्व जे आहे हे संपूर्ण अस्तित्व गतिशील आहे, पण त्या गतीबरोबर आम्ही स्वतःला मॅच केलं पाहिजे. आणि किमान मॅच जर करू शकलो तर त्या गतीतून आणखीन वर चढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं जर आम्ही करू शकलो तर खरोखर हे अस्तित्व आमच्यासाठी काम करेल. आज आम्ही अस्तित्वाबरोबर काय करतोय, झगडतोय. वातावरण बदललं, आम्ही आजारी पडतोय. कामाचा ताण वाढला, आम्ही कमकुवत होतो, स्ट्रेस होतो आमच्यावर. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, आम्ही डिप्रेस होतो, ताणतणावामध्ये येतो. कुणीतरी काहीतरी मोठं स्वप्न दाखवलं तर आमच्यावर दडपण येतं. आम्हाला प्रोत्साहन मिळण्याच्या ऐवजी, प्रेरणा मिळण्याच्या ऐवजी आम्ही आणखीन डिप्रेसमध्ये जातो. ही जी अवस्था आहे, ही अवस्था असण्याचं कारण तंत्रज्ञानाचं, कृत्रिम जे काही आत्ताचं जे काही बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेनं माणसाला काय केलेलं आहे, जखडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, पॅरलाइज करायचा प्रयत्न केला आहे. आज अमेरिकेमध्ये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला विचारलं 4+3 किती, तो म्हणतो थांबा मोबाईल काढू द्या. आणि आपल्याकडे बोटावरती हजारो लाखोंच्या बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार करण्याची क्षमता आहे. वेदाचं जे गणित आहे, वेद काळामध्ये आपल्या बुद्धिमत्तेचं प्रचंड कौशल्य वापरण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. हजारो श्लोक पाठांतर करण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. आज आमच्याकडे आमच्या 4-2 पाहुण्यारावळ्यांचं नाव आठवायचे म्हणले की मोठा प्रश्न तयार होतो. थांब लिस्ट काढू दे. घरातल्या माणसांचा नंबर विचारला तर थांब मोबाईलमध्ये चेक करू दे असं म्हणतो आम्ही. हॅलो, म्हणजे ह्या यंत्रांच्या मदतीने आम्ही आणखीन प्रखर आणि बुद्धिमान होण्याच्या ऐवजी आमच्या बुद्धिमत्ता, आमचं शारीरिक कौशल्य, क्षमता ह्या डल होत चालल्या, आमची गती कमी होत चालली. आणि आज तंत्रज्ञानाची गती भयानक वाढली, आणि त्या तंत्रज्ञानाला संचालित करणारा जो मनुष्य आहे त्याची गती कमी होत चालली, त्याची बुद्धिमत्ता कमी होत चालली. हे फार मोठं म्हणजे चिंता करण्याचं कारण आहे, काळजीचं कारण आहे. आणि म्हणून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ताब्यामध्ये मनुष्य जाण्याच्या आधी मनुष्याने आपली बुद्धिमत्ता तेज केली पाहिजे, आपल्या शारीरिक क्षमता वाढवल्या पाहिजे. आणि म्हणून त्याला योगाची गरज आहे. त्याला जो रिकामा वेळ मिळतो त्या रिकाम्या वेळेत त्यांनी योगा केला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या शारीरिक क्षमता असतील, मानसिक क्षमता असतील, याला संघर्षाला लावलं पाहिजे आणि याच्याकडनं त्याच्या क्षमता वाढवून घेतल्या पाहिजे. जर असं नाही केलं तर तुमची गाडी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जाणार, तिचा पण भुगान, तुमचे पण तुकडे. लक्षामध्ये. आणि म्हणून तंत्रज्ञान आमच्यासाठी आहे, आम्ही तंत्रज्ञानासाठी नाही आहोत. हे जाणीव ठेवून आम्ही आमच्या क्षमता वाढवल्या पाहिजे आणि गतिशील झालं पाहिजे. आणि एवढं गतिशील झालं पाहिजे की आम्ही या तंत्रज्ञानावर स्वार होऊ शकलो पाहिजे आणि त्याच्या पलीकडचं जीवन आम्हाला समजलं पाहिजे. धन्यवाद.